आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी करत होते, अखेर त्या संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाचा शासनादेश आज निर्गमित झालेला आहे। ज्या शासनादेशाचा लाभ 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। काय तो महत्वाचा आदेश आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। वेगवेगळ्या 18 महत्वाच्या मागण्यांच्या अनुषंगाने 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी 21 एप्रिल 2026 पासून संपावर गेलेले होते। 18 ज्या महत्वाच्या प्रलंबित मागण्या होत्या त्यासाठी या आधी सुद्धा 2023 साली सुद्धा राज्य सरकारी कर्मचारी 7 दिवसाच्या संपावर गेलेले होते आणि त्याच मागण्या पूर्ण न झाल्याने पुनश्च एकदा 2026 मध्ये 18 महत्वाच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि त्यांना संलग्नित असलेल्या सर्व संघटनांनी 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप पुकारला होता आणि 21 एप्रिल पासून सुरू झालेला हा संप जो आहे तो अखेर 24 एप्रिल 2026 रोजी संपला होता। परंतु या काळात राज्य सरकारी कर्मचारी जे बेमुदत संपावर होते त्यांचा जो संपातला जो काळ आहे किंवा त्यांची जी सेवा आहे ती अर्जित रजा म्हणून गृहीत धरण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी करत होते। अखेर त्याच संदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भामध्ये 21 एप्रिल 2026 ते दिनांक 24 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये संप पुकारला होता। या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते त्यांची अनुपस्थिती अर्जित रजा म्हणून नियमित करण्यात यावी असा हा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। म्हणजे या 4 दिवसाच्या काळामध्ये जे राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर होते त्यांची जी अनुपस्थिती आहे ती अर्जित रजा म्हणून आता गृहीत धरली जाणार आहे किंवा त्यांची जी अनुपस्थिती आहे ती अर्जित रजेमध्ये काउंट केली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा मानसिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच हा शासन आदेश हा शासन निर्णय आपणास आवडला असेल। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।